मेहता का उल्टा चष्मा. मग काय आज पार्टी आहे की नाही हा? ओहो ओहो चंपक ओहो जेठा पण आलाय. भाऊ आलो नाहीये, तो घेऊन आलाय. हॅपी बर्थडे नाथिया, हॅपी बर्थडे. अरे चंपक, तू काय गंमत करतोयस? मी तर इथे उभा आहे तुझ्या बाजूला. अरे अरे ये भाऊ ये 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 इकडे. हॅपी बर्थडे नाथिया, हॅपी बर्थडे. सॉरी सॉरी हा भाऊ, तो माझा चष्मा तुटलाय ना म्हणून. अरे पण तुझा चष्मा कसा तुटला? अरे ती खूप मोठी गोष्ट आहे, ती आता नंतर सांगतो. तो चष्मा तुटला ना म्हणून मला सगळं धुरकट धुरकट दिसतंय, म्हणूनच जेठ्याला सोबत घेऊन आलोय. हॅपी बर्थडे नाथा काका. पाय नको पडू जेठ्या. ये मिठी मार. हा थँक्यू बाळा. जेठ्या, तुझ्यासारखा मुलगा सर्वांना मिळो. थँक्यू. कसे आहात तुम्ही सगळे? अरे चंपक, ते तर सांग, तुझा चष्मा तुटला कसा? अरे भाऊ, या जेठ्याने माझा चष्मा तोडला. अहो तोडला रे बापूजी, चुकून तुटला तो. असं काय करताय? हा तेच तेच. अरे चंपक, तुझ्या चष्म्यावरून एक गोष्ट आठवली. काल माझा बाप माझा दुश्मन सिरियलच्या एपिसोड मध्ये मुलाने जाणून बुजून बापाचा चष्मा तोडला. बरं, मग काय झालं? मग काय, बाप आंधळा झाला आणि त्या मुलाने मोठ्या हुशारीने रेशन कार्ड म्हणून प्रॉपर्टीच्या पेपरवर चंपकलालची सही घेऊन टाकली आणि त्याला घरातून हाकलून दिली. अय काय बोलताय तिवारी अंकल? हाय, काय बोलतोयस भाऊ तू? याच्यात चंपक कुठून मध्ये झाला? तुझी गोष्ट आणि सिरियलची गोष्ट मिळती जुळती आहे, म्हणूनच तोंडातून चंपकचं नाव बाहेर आलं. अरे नाही नाही भाऊ, माझा जेठ्या असा नाहीये. त्याने माझा चष्मा जाणून बुजून नाही तोडला. अरे ते तर बिचाऱ्याचा पाय चुकून माझ्या चष्म्यावर पडला. आणि तुला माहितीये, आज माझा जेठ्या माझ्यासोबत तिसरा डोळा बनून आलेला आहे. बापूजी हा 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 हा. नाही मी तर गंमत करत होतो. आम्ही सगळं जाणतो जेठ्या किती संस्कारी आहे. काय तू पण? अरे जेठ्या, हे तू मनावर घेऊ नको. आम्ही रिटायर्ड लोक असंच हसण्यासाठी असं काहीतरी करत असतो. अरे अशी मस्करी करायची तर आमच्या लोकांची सवयच आहे. नाही हसणं तर तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. मी पण चान्स मिळाल्यावर हसतच असतो. अच्छा मग जेठ्या, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हा विचारा. 4 लोकांनी मिळून एक भिंत 2 दिवसात बांधली. हा मग 2 लोक तीच भिंत किती दिवसात बांधतील सांग? 4. अरे काय जेठ्या, चुकीचं उत्तर आहे. एकाही दिवसात नाही. कसं? त्या चौघांनी मिळून आधीच नव्हती का बांधली? अजून एक का? माझा जोक इतका आवडला जेठ्या. नाही अजिबात नाही आवडला. खूपच फालतू होता. अजून एक कशासाठी ऐकवा म्हणतोय की कदाचित तो चांगला निघेल. अरे तुम्ही सगळे तर सिरियस झालात, मस्करी करताय मी. ए, जेठ्या. हो खूप चांगला होता जोक काका, तुमचा जोक खूप चांगला होता. जेठ्या तू पण ना. आणि तो दुसरा जोक ऐकवायला अशासाठी सांगतोय की तो पहिला जोक ऐकल्यावर बापूजी हसले, तेव्हा त्यांना पाहून मला खूप बरं वाटलं. नाहीतर काय, ते सकाळपासून त्या चष्म्याच्या कारणाने बापूजी बिचारे अस्वस्थ झाले. हा मग अजून एक ऐक ना. अरे हे भाऊ, हे आता ही मजा मस्ती खूप झाली. हा ते सगळं नंतर करूया. पहिला या आपल्या नाथ्याचा बर्थडे करूया. नाही. पहिला व्यायाम करून घेऊयात, मग नंतर बर्थडे करूया. हा हे पण ठीक आहे. बापूजी, हा? त्या बबिताजी पण इथे पार्क मध्ये व्यायाम करायला आलेत. मग मी जरा त्यांना भेटून येऊ? हा तू जा, तसंही मला इथे वेळ लागेल. तुम्ही सगळे जरा बापूजींवर लक्ष ठेवा. अरे, तू माझी चिंता करू नको, तू जा. चला भाऊ. चला. बबिताजी वाटतंय हेडफोनचा व्हॉल्यूम खूप लाऊड आहे. बबिताजी ओहो, खूप फास्ट पळतायत. पळून तर पकडता येणार. हा अर्ध्यात गाठतो.
गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग जेठाजी. मी तर घाबरलेच. अहो मी तुम्हाला किती हाका मारल्या. तुम्ही ते तिथे पळत होता ना तिकडे पण किती हाका मारल्या तुम्हाला मी. पण मला वाटतं तुमच्या त्या हेडफोनचा व्हॉल्यूम खूप लाऊड होता त्यामुळे तुम्हाला ऐकू आलं नसेल ना. हो हो. खूप पळताय आजकाल तुम्ही हा. तुम्ही इथे जॉगिंग? अहो तुम्हीच तर म्हणता ना की आपण आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवायला पाहिजे म्हणून. एक्झॅक्टली. आपण आपल्या शरीरावर जेवढं लक्ष ठेवू ना आपलं शरीर आपल्यावर तेवढंच लक्ष ठेवेल. वा 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 बबिताजी, तुम्ही जेव्हा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगता ना तेव्हा हे बोलावंसं वाटतं की तुम्ही सुंदर लेडीज नाहीये. हा? सॉरी मला काय म्हणायचं होतं की तुम्ही फक्त सुंदर लेडीज नाही आहात, तुम्ही सुंदर विचारांच्या धनी पण आहात. थँक्यू. ते म्हणतात ना ब्युटी विथ ब्रँड. इट्स कॉल्ड ब्युटी विथ ब्रेन. हा सॉरी हा तेच. मग फक्त आजच्या दिवशी जॉगिंग की रोज येणार आहात तुम्ही? नाही रोज उद्यापासून तर मी म्हणतो आपण दोघं सोबतच जाऊया व्यायाम करायला. आपण दोघं नाही तिघं. तिसरा कोण? अय्यर. अरे हो ते पण येतात ना तुमच्या सोबत. हो. पण ते आहेत कुठे? दिसत नाही आहेत कुठे? आता तर माझ्या सोबतच जॉगिंग करत होता. असेल इथेच कुठेतरी. गुड मॉर्निंग काकाजी. कोण? अय्यर. हो अय्यर, तुम्ही मला ओळखला नाही तर? अरे नाही बेटा, असं काही नाहीये. ते काय ना माझा चष्मा नाहीये ना म्हणून. काय झालं चष्म्याला? अरे ते काल रात्री जेठाचा पाय माझ्या चष्म्यावर पडला होता, मग चष्मा तुटला. हा जेठाला सगळी कामं उलटीच करत हो. अरे नाही असं काही नाहीये बेटा, ते चुकून त्याचा पाय पडला. पण आता काय ना चष्मा तुटलाय ना त्यामुळे सगळं धुरकट दिसतंय. मग नाईलाजाने जेठाला मला इथे घेऊन यावं लागलं. हा नाही लाजानेच आला असेल, नाही तर जेठाला एवढ्या सकाळी उठूच शकत नाही. मग जेठालाल कुठे आहे? ती बबिता बेटी त्याला दिसली होती, मग तिला भेटायला गेलाय. बरं काकाजी मी येतो. हा या सकाळच्या वेळेची जादूच काही वेगळी असते ना बबिताजी. हा चिमण्यांचा चिवचिवाट, ताजी ताजी आणि शुद्ध हवा, सूर्यदेवाची कोवळी कोवळी किरण, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतात व्यायाम करायला. हा जे लोक सकाळी उठून व्यायाम करत नाहीत ना त्या लोकांना माहितच नाहीये बबिताजी की आयुष्यात ते काय मिस करतायत. चुकीचं बोलतोय बबिताजी? नाही अजिबात नाही. इनफॅक्ट यु नो व्हॉट, आय एम सो ग्लॅड की तुम्हाला एक्सरसाइजच्या इम्पॉर्टन्सच्या बाबतीत इतकी समज आहे. यु नो काय बोललीस तू बबिता आता की जेठालाला एक्सरसाइजचा इम्पॉर्टन्स नीट लक्षात येतो? हो. व्हॉट अ जोक. हा जोक नाही आहे अय्यर भाऊ. तुम्हाला ऐकून आनंद होईल, आजपासून मी पण झालेलो आहे ते काय म्हणतात ते फिटनेस फकीर. जेठालाल त्याला फिटनेस फकीर नाही म्हणत, फिटनेस फ्रीक म्हणतात. हा ते जे काही असेल, मी आजपासून ठरवलंय की मी गोकुळधाम सोसायटीचा सगळ्यात फिट व्यक्ती होऊन दाखवेन. एक्झॅक्टली. इनफॅक्ट हे मला आताच म्हणत होते की आजपासून हे रोज आपल्यासोबत एक्सरसाइज करायला येणार आहेत. हो ना? नक्कीच. मग जेठालाल उद्यापासून रोज एक्सरसाइज करायला येणार? हा तर मग आज काय करायला आला आहे सर? अरे हा कसला प्रश्न विचारतायत अय्यर भाऊ? हो आज एक्सरसाइज करायला चाललोय मी. हो. काय जेठालाल, अरे किती खोटं बोलतोय सर. अरे अय्यर. कविता मी खरं बोलतोय की हा जेठालाल खोटं बोलतोय? हा इथे एक्सरसाइज करायला नाही आलाय. काल रात्री याच्या हातून काकाजींचा चष्मा तुटला, त्यामुळे काकाजींना दिसण्यात थोडासा प्रॉब्लेम होतोय. म्हणून काकाजी त्यांच्या हेल्पसाठी जेठालालला इकडे घेऊन आले आहेत. ओ माय गॉड, काकाजींचा चष्मा तुटला? हो तर मग दुसरा स्टँड बाय असेलच ना? दुसरा पाय नाही बापूजींचे दोन्ही पाय सलामत आहेत आणि दोन्ही पायांनी ते मस्त एक्सरसाइज करतायत. बघा ना तुम्ही मागे बघा तुमच्या. माझ्या मदतीशिवाय एक्सरसाइज करताय, बघताय ना अय्यर भाऊ? माझ्या मदतीची त्यांना गरज नाहीये आणि मी आज इथे एक्सरसाइज करायलाच आलोय. मला माहित आहे तू येथे एक्सरसाइज करायला आलेला नाहीस. आता मी तुला बरोबर एक्सरसाइज करवतो. जेठालाल तू एक्सरसाइज करायला आला आहेस ना, मग एक्सरसाइज करूयात. पण एक्सरसाइज करण्याच्या आधी वॉर्म अप करणं गरजेचं आहे.
चल जॉगिंग करूया तर चल चल जॉगिंगला चल